राज्यभरात गाजणाऱ्या वादग्रस्त वासनांध अशोक खरात प्रकरणावरून अभिनेत्री ममता कुलकर्णींनी ताशेरे ओढलेत। पीडित महिलांनी अशोक खरातला अद्दल घडवायला हवी होती असं मत यावेळी ममतांनी मांडलंय। तर बॉलिवूडमध्ये असताना अनेक भोंदूबाबा भेटल्याचाही दावा तिनं केलेला आहे। ज्या खरातला अटक होणार हेच कळलं नाही तो दुसऱ्याचं भविष्य काय सांगणार असा सवालही ममतानं यावेळी उपस्थित केलाय। भोंदू अशोक खरात या सगळ्या संदर्भात ममता कुलकर्णींशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। सोबत माजी अभिनेत्री ममता कुलकर्णी जी आहे, ज्यांना महामंडलेश्वरची उपाधी मिळाला होता, पण त्यांनी त्यागपत्र दिलाय। ममताजी, स्वागत आहे आपला एबीपी माझामध्ये। सर्वात पहिला प्रश्न माझा की अशोक खरात एक भोंदू बाबा ज्याचं प्रकरण समोर आलेलं आहे, 58 पेक्षा जास्त एक ऑब्जेक्शनेबल व्हिडिओ समोर आलेले आहेत आणि महिलांचं शोषण केलं आहे असं व्हिडिओमध्ये दिसत आहेत आणि काही लोकांचं पैशाचं शोषण केलं आहे। काय सांगाल आपण? आणि मी म्हणेन चला कधी कधी असतं की आपल्या घरामध्ये लग्न असतं तर मुलीची पत्रिका दाखवायची, तिथपर्यंत जावा। तुम्ही त्याच्या बेडरूम मध्ये कसे शिरला की तुम्हाला डोकं नाही? पण आपण मराठी आहोत, तुम्हाला अच्छा स्त्रियांमध्ये सर्वात मोठं हे असतं, आपण म्हणतो ना की एक त्यांना एक थर्ड विजन पण असतं, आतनं त्यांना कळतं की कोण आपण किती बघतो, किती असं बघितलं की हलकट दिसतं कसं माझ्याकडे वरनं खाली बघतोय, तो स्त्रिया सर्वप्रथम पकडते। तर तुम्ही कोणाकडे हात दाखवायला जातात, तुम्ही कोणाकडे तुमची पोथी दाखवतात कुंडलिनीची, आपला जन्मपत्रिका, तुम्ही त्या बेडरूम मध्ये कसे शिरला मला नाही समजलं ते। पण आई जगा तुम्हाला वाटलं तुम्ही निर्बला, तुम्हाला कळलं नाही आणि फटके मारून निघायचा होता, येऊन फटकन केस तर ऍटलीस्ट 50 बायका वाचल्या असत्या, तुम्ही का चूप बसता? पण ते काही जी पीडित महिला आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की तो आम्हाला संमोहित करायचं आणि संमोहनमुळे आम्ही हे सगळे करायचं। त्याचमधनं एक पीडिता जी आहे त्याच्या फॅमिलीने कुटुंबियाने सपोर्ट केलं म्हणून ती समोर आली आणि तिने एक जे प्रकरण आहे ते पोलिसांना सांगितलं। तर तुम्हाला काय वाटते की असं होतो का की एक संमोहित करून एका महिलेचं जे आहे शोषण करणं हे असं शक्य आहे का? नाही, असं काही नाही, काही नसतं। थोडं काय झालं असणार की तुम्ही थोडी भ्रमात आला असणार, त्याच्या बोलण्यामध्ये आला असणार आणि काय आपण सगळे घाबरतो। मी म्हणेन तुम्ही कोणाला घाबरता? आणि मी एवढं 25 वर्ष ध्यान तप केलं, मी लोकांना हेच सांगते की मी खूप कठोर साधना केली, 5-7 वर्ष मी अन्न त्यागलं, पाण्यावर माझं तपस्या होती, त्याच्यानंतर म्हणजे कुंडलिनी शक्ती जागृत झाली। एवढंच सांगायचं की आपले 3 जे चक्र असतात हे जोपर्यंत बंद असतात तुम्ही पशु स्थितीमध्ये असतात आणि जोपर्यंत एका माणसाच्या मध्ये कामुक, मग तो किती पण आपल्याला महाअवतार म्हणो, महादेवचा अवतार म्हणो, महाशक्तीचा, आणि त्याच्यामध्ये थोडं पण काम वासना आली शब्दामध्ये, तुम्ही परखायचं कसं असतं? त्यांनी म्हटलं हाय कसे असं केलं, तुम्हाला समजायला पाहिजे की हा नालायक माणूस आहे। सिद्ध खूप अवस्था वेगळी असते, त्याच्याकरता कठोर साधना लागते, तपस्या लागते, तसे गुरु पाहिजेत आणि तुमची ती पूर्ण शुद्ध अवस्था तुमची झाल्यानंतर तुमची जेव्हा चक्र अनाटा खोलतं तेव्हा तुम्ही योगी सर्वप्रथम बोलण्या योग्य होतात। तोपर्यंत तुम्ही पशु 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 असतात। आता तुम्हीच बघा, ज्याला पकडलं गेलंय तो आपलं उद्याचं बघू नाही शकला, आज तो पकडला गेला की नाही, तर तो तुमचं काय बघणार ज्योतिष? पण ममताजी, जे महाराष्ट्राचे नेते आहेत, मोठमोठे नेते आहेत, महिला राज्य आयोगाची जी अध्यक्षा होती रुपाली चाकणकर, ते शिष्या होती, असे मोठे लोक जेव्हा या भोंदू बाबाकडे जातात तेव्हा आम लोकांना असं वाटतं की हे काहीतरी मोठे ज्योतिषाचार असेल। हा, ते आपलं आहे ना, आपलं भेट चालत आहे सृष्टीमध्ये। एक फालतू आपलं कोण मोठं गेलं तसं की आपले जे गरीब आहेत ते अजून लागतात पाठी, असं होऊन जातं। पण मी म्हणे तुम्ही असं करू नका। मी आज 1-1.5 वर्ष महामंडलेश्वर झाली, त्याच्यामध्ये मला 10 पैकी 9 मला फक्त फेकच भेटले। त्यांच्यामध्ये काही नाही, फक्त ते चोला आहे, रुद्राक्ष आणि त्रिपुंडचं चक्कर आहे, त्याला जाऊ नका। योगीचं ज्ञान बघा, तुम्ही त्याचं ज्ञान बघा आणि मग तुम्ही ठरवा की याच्याकडे काही विद्या आहे की नाही। मग 1 वर्षाचे जे अनुभव होता तुमचा महामंडलेश्वरचा, म्हणून तुम्ही राजीनामा दिला? बिलकुल, बिकॉज हे सगळं असंच चालतं हो, हे सगळं असंच चालतंय। हे आजी 2-2 दिवसाचे ढोंगी पाखंडी, त्यांनी काय केलंय, आपलं बघितलं की आपलं नोकरीमध्ये काम नाही, बाबा बनलं की सर्वात उत्तम काम, पैसे मिळणार। आणि आपले आहेत अल्लळ आहेत, किती लोक आपले खेडेगावामध्ये पुढे जातच नाही ना, शाळेत जातात, त्यांना काय माहिती काय यांच्याकडे काय विद्या आहे की नाहीये, ते जातात। तुम्ही बघा सगळे बाबांच्या पुढे सगळे असेच गरीब लोक असतात आणि जास्त 9 पैकी 10 बायका असतात। ममताजी, जेव्हा तुम्ही बॉलिवूड सोडून दुबईमध्ये किंवा फॉरेनमध्ये होता, नंतर भारतमध्ये आल्या, तुम्ही महाकुंभमध्ये गेले होते, महामंडलेश्वरची उपाधी मिळाली,
तेव्हा काही लोक तुमच्या बाबत लिहित होते की हे बघा 100 चूहे खाकर बिल्ली चली हजको. अहो पण मला मी म्हणे 100 ने 1000 चुहे खाओ, लेकिन पुन्हा तर या ब्रह्मच्या विद्याच्या स्थानामध्ये या, ध्यान करा आणि 100 क्या 1000 चूहे खाओ, लेकिन मला नाही समज हे 100 चूहे खा के बिल्ली हज क्यों जाएगी. मी कुंभ मध्ये गेली आणि कुंभला जाऊन आली मी हज क्यों जाऊंगी 100 चूहे खा के. मला हे हजला पाठवणारे लोक कोण आहेत. माझा अखेरचा प्रश्न, भोंदू बाबा अशोक खरात याला कुठली प्रकारची शिक्षा झाली पाहिजे. अहो कडक जगा त्याच्याकरता पुरावे आहेत आणि तुम्हाला वाटतं खूप निर्दोष बायकांचं काय त्यांनी मला हेच समजत नाही हो. एवढं पण मी तेच म्हटलं, सीताला धोका झाला, रावण आला साधूच्या बेसमध्ये, ते युग वेगळं, हे काली युग आहे आणि आता इकडे सगळे रावण आहे, साधू नाही भेटणार तुम्हाला. आणि आपण म्हणतो ना मराठी में, जसं दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. जसं दिसतं काय माहितीये तुम्हाला, आता मी अशी दिसते म्हणे फालतू तू पण कुठे आहेस, तू पॅन्ट शर्ट म्हणून मी असं घातलेलं आहे की हे घालून तुम्हाला हेच दाखवायचं आहे की वस्त्राने साधू नाही बनत. आजकाल सगळं नकली आहे. तुम्हाला जठा पण आजकाल या कुंभामध्ये गेले तर लोक मोठे मोठे जठा लावतायत असे मस्त नकली. आणि ती आमचे साधूचे केस, माझे केस जमिनीपर्यंत होते. हे तपस्याने नाही, मी तेल लावायची नाही, काय करायची, फक्त मी एका स्थानी बसून जप केले 15 वर्ष 20 वर्ष. ते केल्यानंतर अजून एक कठीण तपस्या झाली माझी. त्याच्यानंतर सिद्ध अवस्था माझी इथपर्यंत भगवत येऊन माझी विराजमान झालेली आहे. आणि हे असं नाही होत, तुम्हाला एकांतवास जाऊन तुम्हाला तपस्या करायला लागते, तेव्हा ते भगवत प्राप्ती. आणि तेव्हा तुम्ही म्हणू शकता हे महादेव आहेत का ब्रह्मास्मी आहेत. खूप खूप धन्यवाद एबीपी माझाशी बोलल्याबद्दल. नमस्ते. कॅमेरामॅन आसिफ खान सर, मृत्युंजय सिंग, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.